चल रही है? इलेक्शन का अभी डोर टू डोर प्रचार का तैयारी चालू है। जो माजी महापौर जयवंत सुतार का जो मार्गदर्शन में श्री गणेश जी नायक साहब का जो आशीर्वाद से हम लोग चारों उम्मीदवार चारों का जो प्रभाग में डोर टू डोर का प्रचार देके जनता से विनती करके आशीर्वाद के माध्यम से अपने को कमाल कनेक्शन के ऊपर मतदान करके आशीर्वाद दे बोल के जो काम चालू है। सर, पैनल सिस्टम का आपको फायदा किस तरह से होगा? फाइनेंस सिस्टम का फायदा इसमें चारों उम्मीदवार को एक ही साथ में चल के मतदान प्रचार करने का एक आसान का ये माध्यम है। नहीं तो ये थोड़ा कंजूर रहे तो भी बाकी जो उम्मीदवार इसको अच्छे से संभाल के लेके जाने का एक माध्यम है। और सर, चुन के आने के बाद आपके प्रभाग के कौन से काम पे आप सबसे ज़्यादा ध्यान दोगे? ये चुन के आने बाद देखिए, पहले तो रास्ता सबको जो रास्ते का जो व्यवस्था बराबर देखने का, पानी का व्यवस्था जरूर देखने का, जो ड्रेनेज का सिस्टम जो बराबर होता है, जनता का मूलभूत फैसिलिटी, ये तो बेसिक फैसिलिटी जनता को जो बराबर मिलना चाहिए। और जो किधर किधर जो बिल्डिंग सिडको ने 35 साल से जो बना हुआ बिल्डिंग का जो रीडेवलपमेंट का जो मुद्दा चालू है, कई सोसाइटी में फाइनल तक आ गया, कई सोसाइटी में जो अधूरा रह गया, ऐसा सोसाइटी को फॉलो करके जो कंप्लीट जो अपना विकास का जो रीडेवलपमेंट का जो काम के बारे में हम लोग अब ज़्यादा फोकस कर रहे हैं। और चुन के आने का आपको कितना गारंटी है, क्या विश्वास है? आदरणीय नवंबर का लोकनेता जो गणेश जी नायक साहब का आशीर्वाद, आदरणीय जो भारत के पंत प्रधान जो नरेंद्र मोदी साहब का जो आशीर्वाद, जो आदरणीय जो महाराष्ट्र का जो चीफ मिनिस्टर है जो फडणवीस साहब का जो आशीर्वाद और जनता का आशीर्वाद मिलके अपने को ये फाइनल 100% वन साइड होके जो अपना मतदान ले लेगा, मत लेगा और चुन के आएगा। थँक्यू सर। कशा प्रकारे तयारी चालू आहे? लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? इलेक्शनची तयारी आमची खूप जोरात चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी भेटत आहे। आज आपल्या पॅनल सिस्टम झाल्यामुळे शिरवणा गाव, तसेच शिरवणा शहरी भाग आणि सेक्टर 3, 11, 15, 29, सेक्टर 9, 5 असे एकत्र आपले वॉर्ड आलेले आहेत आणि सर्व ठिकाणी 4 मेंबर जात आहेत आणि चांगल्या प्रकारचा प्रचार होत आहे आणि लोकांचा प्रतिसाद हा खूप छान प्रकारे आपल्याला मिळत आहे। पॅनल सिस्टमचा कशा प्रकारे फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? पॅनल सिस्टमचा फायदा म्हणजे जी आता नवीन पद्धत आपल्या इकडे सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये पहिल्यांदा ही नवी मुंबईमध्ये पॅनल सिस्टम आलेली आहे आणि पॅनल म्हणजे एकत्र येऊन काम करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि 4 नगरसेवक जे आपापल्या प्रत्येक वॉर्डमध्ये जे काम करत होते ते आता 4ही नगरसेवक आता एकत्र येऊन एका पॅनलमध्ये काम करणार आहेत आणि त्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सुटतील आणि ह्याचा फायदा लोकांना होणार आहे की कुठल्याही लोकांनी कुठल्याही प्रतिनिधीशी जर संवाद साधला त्यांच्या कामाबद्दल तर त्यांची कामं केली जाणार आहेत। निवडून आल्यानंतर मॅडम कुठली अशी महत्त्वाची कामं आहेत की सुरुवातीला तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार? आपल्या वॉर्डमध्ये आपण बघितलेलंच आहे, आपण गेली 25 वर्षापासून श्री सुरेश गोपाल शेट्टी साहेब इथे काम करत आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने मला नगरसेवक बनण्याचा गेल्या 10 वर्षाच्या आधी भेटला होता आणि गेली 10 वर्ष मी नगरसेवक म्हणून इथे कार्य करत आहेत आणि आम्ही भरपूर कामं आपल्या प्रभागासाठी केलेली आहेत आणि जी कामं आताही पास करून झालेली आहेत ती कामं आता इलेक्शन लागल्यामुळे ती राहिलेली आहेत, ती रस्त्याची कामं आहेत आणि त्यानंतर जसं सरांनी सांगितलं रिडेव्हलपमेंट सर्वात महत्त्वाचा भाग झालेला आहे सध्या रिडेव्हलपमेंट, कारण आपल्या इथे ज्या इमारती आहेत त्या सिडकोकालीन आहेत आणि त्यामुळे सर्व ठिकाणी याचा जो लोकांना जास्तीत जास्त रिडेव्हलपमेंट करून हवं आहे आणि त्याबद्दल जी साथ आम्हाला द्यायला भेटेल ती आम्ही देणार आहोत। त्याचप्रमाणे रस्ते आहेत जे आम्ही काँक्रिटीकरण करण्यासाठी महापालिकेमध्ये ह्याआधीसुद्धा प्रस्तावना केलेली आहे आणि ते पास करून पूर्ण प्रभाग हा आम्हाला चांगले रस्ते, चांगली लाईट, त्याचप्रमाणे चांगले पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन चांगली करून घ्यायचा हाच एक उद्देश आहे आणि जी आता नवीन